यात पुढल्या बातमीकडे. उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र भर सभेत संतापलेत. तिकीट मागताना कसे येता, तिकीट द्या. पदाधिकारी उपस्थित नसल्यानं अजित पवार मात्र संतापलेले आहेत. त्याचं डायरेक्टर पद झालं, त्याच्या बहिणीला नगरसेवक पद झालं की काम संपलं का? कुठे आईला चुकून बहिणीला म्हणलं. अरे पण स्वप्नील कुठे गेला? तिकीट मागताना कसे येतात, तिकीट द्या, तिकीट द्या, तिकीट द्या. मी मात्र कुणालाही तिकीट दिली तर मी मात्र त्यांची कामं करायची आणि तुम्ही तुमच्या पुरतं बघणार. उद्या सकाळी भेट म्हणावं मला तिथं. योगेशला पण भेटायला सांगा, स्वप्नीलला पण भेटायला सांगा. हे असलं नाही चालणार. त्याला आम्ही रक्ताचं पाणी करतोय. मी सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिस साहेबांचा कार्यक्रम करून इथं आलोय. अदानी लोढांसोबत दावोसमध्ये करार करणं म्हणजे क्रूर विनोद आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी फडणवीसांच्या दावोस दौऱ्यावर ही टीका केली आहे. किती परकीय उद्योग सुरू झाले यावर श्वेतपत्रिका काढाल का? पृथ्वीराज चव्हाणांनी फडणवीसांना हा सवाल उपस्थित केला. अशा प्रकारचे कधी 2 लाख, कधी 10 लाख, कधी 15 लाख, आता 30 लाख कोटी असे आकडे सांगितले जातात. आता एवढी गुंतवणूक आली तर ती आनंदाची गोष्ट आहे. देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जेवढे डायव्हर्टचे दौरे केले त्या दौऱ्यामध्ये आल्याबरोबर त्यांनी जे पत्रकार परिषदा घेतल्या, आकडे सांगितले, त्याचं काय झालं याचं एक श्वेतपत्रिका महाराष्ट्राच्या युवकांना, बेरोजगार युवकांना कळू जाणं काय जाते. हे त्याला एक पिकनिकचं स्वरूप यायला लागलेलं आहे. तर येऊ नये आणि खरोखरी उद्योग आले पाहिजेत. पण महाराष्ट्रात एकही मोठा उद्योग देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात आलेला नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.